स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन, त्याला आपण SIR म्हणजे काय म्हणतो, सर म्हणतो. हा खूप जास्त चर्चेमध्ये आहे बरं का. ओके. आणि याच्यावर आयोगानं जो प्रश्न विचारलाय, निवडणूक आयोगावर जो प्रश्न येतो तो प्रश्न अतिशय सोपी येत असतो. विषय कळलं. हे दोन परीक्षेचे 2000 मागच्या वर्षीचेच प्रश्न आहे आपले. पहिल्यांदा कलम विचारलं आणि त्यानंतर पहिली मुख्य निवडणूक आयुक्त विचारलं. इथपर्यंत आपण आजच्या सत्रामध्ये स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन तर बघूनच घेऊ, पण सोबत आपण काय करू माहितीये का, आपण सगळे कलम पण बघून घेऊ एक वेळा. थेंबे थेंबे तळे साचे. कळलं का. म्हणजे आजच्या लेक्चर मधून सगळे कलम आपले पाठ होऊन जाईल. ओके. 324 पासनं तर 329 पर्यंत. आणि न्यूज पण बनवून जाईल आपली इथपर्यंत. कारण पॉलिटीमध्ये आपल्याला काय करायचं आहे, मार्क कट होऊ द्यायचे नाहीये आणि इकॉनॉमिक्स मध्ये मार्क आणायचे आहे. समजलं. त्यामुळे आजच्या कार्यक्रमाला काय करतो, सुरुवात करतो, लास्ट मध्ये प्रश्न घेतो. चला, विषय काय बघा. दोन गोष्टी एका जागी येतं. एक आहे स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन म्हणजे काय पहिलं, आणि दुसरं आहे सुप्रीम कोर्टानं त्यावर प्रश्नचिन्ह का उपस्थित केले. इज दॅट क्लिअर. हे दोन्ही स्वतंत्रपणे घ्यायचे आपल्याला, पण दोघांचा संबंध हा कोणासोबत आहे, निवडणूक आयोगासोबत. त्यामुळे पहिल्यांदा न्यूज बघून घ्या. कंबाईनवाल्या पोरांना इंग्लिशमध्ये न्यूज बघितली तर घाबरतो. फॉर युअर काइंडली इन्फॉर्मेशन, मागच्या मुख्यमध्ये आणि प्री मध्ये अर्धे प्रश्न इंडियन एक्सप्रेस मधनं होते. ठीक आहे. प्रश्न बघा काय आहे. स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन. ओके. हिअरिंग स्टार्ट, रिकॉलिंग की केस फॉर्म. ओके. 1977 एक केस आहे. मला एक तुम्ही कन्व्हिन्स करा. कंबाईनच्या पूर्वपरीक्षेमध्ये, राज्यसभा पूर्वपरीक्षेमध्ये आयोग केसवर प्रश्न विचारत आहे का, हो की नाही. बस एवढं जरी सांगितलं तरी खूप खूप धन्यवाद. ही कोणती केस आहे सांगतो, आणि त्यानंतर हे सुप्रीम कोर्टाचं काय म्हणणं आहे. पहिले बेसिक. आता बघा विषय काय पहिल्यांदा व्यवस्थितपणे समजून घ्या. भारतामध्ये निवडणूक निपक्ष आणि पारदर्शक घेण्यासाठी भारतीय संविधानाच्या कलम 324 नुसार आपल्या इथं इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाची काय करण्यात आली, स्थापना. कलम किती, 324 राहील पहिलं लक्षात, किंवा तुम्हाला मी इथं डायरेक्ट देतो, काय हरकत नाही. बरोबर. 324 नुसार निवडणूक आयोगाची स्थापना करून लोकसभा, राज्यसभा आणि राज्य विधिमंडळ, म्हणजे कोण नाही रे, कसं वाचत आहे, लोकसभा, राज्यसभा, विधिमंडळ निवडणुकांचे संपूर्ण नियंत्रण, मार्गदर्शन आणि पर्यवेक्षण करण्याचे अधिकार कोणाला आहे, निवडणूक आयोगाला. म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका निवडणूक आयोग घेत नाही, ते कोण घेते, राज्य निवडणूक आयोग. समजलं. मग थोडं तुम्ही पण वर्क करा माझ्यासोबत. 324 जर केंद्रीय निवडणूक आयोगाचा कलम असेल तर राज्य निवडणूक आयोगाचा कलम तुम्ही शोधा. ऑनलाईन वाले कॉमेंट बॉक्स मध्ये मला टाका राज्य निवडणूक आयोगाचं कलम काय आहे. तर त्यामुळे जे लोक नवीन आहे, पहिला प्रश्न इथं की पुढील पैकी निवडणूक आयोग कोणाच्या निवडणुका घेतो. कळलं. केंद्रीय निवडणूक आयोग, सॉरी, कोणत्या, लोकसभा, राज्यसभा आणि राज्याच्या विधानसभा. हे लक्षात ठेवायचं. राज्याच्या विधानसभेची निवडणूक सुद्धा घेतो. नवीन पोरं इथं, जुन्या पोरांना प्रॉब्लेम नाही, पण नवीन पोरं इथं प्रॉब्लेम मध्ये जातात. कशामध्ये, हे राज्य विधिमंडळामध्ये काय जातात, प्रॉब्लेम मध्ये. असं वाटते राज्याचं असेल तर राज्य निवडणूक आयोग घेईल, नाही. समजलं. चलो, काय हरकत नाही. आता बघा कलम 325 हे इम्पॉर्टंट आहे. कोणत्याही व्यक्तीला धर्म, जात, लिंग किंवा भाषेच्या आधारावर मतदार यादीतून वगळण्यात येणार नाही अशी तरतूद केलेली आहे. म्हणजे एक प्रकारे इथं राईट टू वोटचा अधिकार आहे तुम्हाला. कुठला वोट आहे, राईट टू वोटचा अधिकार आहे. कलम किती, 325 मध्ये. म्हणजे 24 मध्ये संस्था, 25 मध्ये मतदान झालं. आता बघा आणि 26 मध्ये त्याचं क्वालिफिकेशन. विषय काय पहिल्यांदा समजून घ्या. कलम 324 नुसार इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाची काय करण्यात आली, स्थापना. हा निवडणूक आयोग काय करतो, आपली मतदार यादी तयार करतो. समजलं. उद्या परवा मी लेक्चर घेतो, मतदार कशाला म्हणतात. बरोबर. तुम्हाला काय माहित आहे, तुम्हाला वाटते मतदार म्हणजे 18 वर्ष पूर्ण झालेला व्यक्ती म्हणजे मतदार. ते म्हणजे फक्त हाफ नॉलेज आहे. त्याचे अजून 2-3 निकष आहेत. त्याचे अजून 2-3 काय निकष आहे. 18 वर्ष झाले म्हणजेच ऑटोमॅटिक तुम्ही मतदाराला पात्र होसाल असं नाही. उद्या मला रिकॉल करा, उद्या मी बोलतो. तर मतदार यादी तयार करतो. म्हणजे मतदार यादी तयार करण्याचं काम कोणाचं आहे, ECIचं.
आणि इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया दरवेळेस आपली वोटर आयडी हा काय करत असतो, अपडेट करत असतो, आणि त्यालाच म्हणतात स्पेशल इंटेन्सिव्ह काय रिव्हिजन. स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन म्हणजे मतदार याद्या अद्ययावत करणे, त्याला म्हणतात स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन, जे निवडणूक आयोगानं 1950-51 पासूनच आपलं काम करते. आता चर्चेत का बरं आहे, तर बिहारमध्ये तो म्हणते आम्ही SIR लागू करू. लागू करू म्हणजे लागू झालं, पण मतदार याद्या अपडेट झाल्या सुद्धा, आम्ही लागू करू. याच्या आधी बिहारमध्ये, याच्या आधी 2003 मध्ये लक्षात ठेवायचं काय झालं होतं, SIR अखिल भारतीय स्तरावर किती 50-51, आणि बिहारमध्ये याच्या आधी केव्हा 2000 किती 3. हा इम्पॉर्टंट इयर आहे, कारण याच्यामुळे थोडा प्रॉब्लेम झालेला आहे. ठीक आहे. आता प्रॉब्लेम काय, निवडणूक आयोग काय म्हणते की मी स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन घेतो, म्हणजे तुम्ही सगळेच मतदार नसाल आणि जो मतदार असेल त्यांनी येऊन आमच्या इथं काय करावी, नोंदणी करावी. असं कोण म्हणतो, निवडणूक आयोग. काही प्रॉब्लेम नाही, हा तर अधिकार आहे त्याचा. सुप्रीम कोर्ट पण म्हणते. पण प्रॉब्लेम काय माहितीये का, निवडणूक आयोग काय म्हणते, आधार कार्ड चालणार नाही, रेसिडेन्शियल प्रूफ म्हणून काय चालणार नाही, आधार कार्ड चालणार नाही, राशन कार्ड चालणार नाही. मग तो म्हणतो आधार नाही चालणार, राशन नाही चालणार, मग गरीबाकडे तिसरं कोणतं असते, गरीबाकडे तिसरं कोणतं प्रूफ असते, हे दोनच पाहिजे ना. तो नाही 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 मला पासपोर्ट पाहिजे. अरे मग पासपोर्ट आम्ही बघितलं तरी का, पासपोर्ट कळलं इथपर्यंत, आम्ही पासपोर्ट बघितलं नाही कधी. आणि म्हणून सुप्रीम कोर्टानं काय केलं, तर कंटिन्यू कन्सिडर इन्क्लुझिव्ह ऑफ आधार, वोटर आयडी, राशन कार्ड. तो म्हणतो हे 3 तुम्ही का करून नाही राहिले, असं सुप्रीम कोर्टानं कोणाला विचारलं, ECIला ऑन बिहार रोल रिव्हिजन. समजलं, विषय कळला का. त्यामुळे 2 न्यूज इथं काय चर्चेमध्ये आहे. इज दॅट क्लिअर. आता आपण परीक्षाभिमुख याचा काय घेऊ, थोडा आढावा घेऊ. आता त्याला कळलं, जर प्रश्न आला स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन पुढीलपैकी निवडणूक आयोगाने कोणत्या राज्यात राबवली, एका मिनिटात उडून टाकाल. आणि आयोग तुम्हाला प्रश्न इथून 8 महिन्यानंतर विचारणार आहे. असं नाही परीक्षा उद्याच आहे, आपण तसं वागतो तो भाग वेगळा. विषय कळला का, परीक्षा 8 महिन्यानंतर आहे आपली. त्यामुळे लक्षात राहायला पाहिजे कोणतं राज्य, बिहार राज्य. परफेक्ट. आता बघा, आता विषय असा आहे, यामध्ये हा प्रश्न नंतर घेऊ. हे बघा की इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया आणि सुप्रीम कोर्ट दोन्ही या स्वतंत्र आपल्या इथं संस्था आहे. आणि एक तुम्हाला माहित असेल, निवडणूक आयोग इज अ क्वासी ज्युडिशरी बॉडी, अर्धन्यायिक संस्था आहे. अर्धन्यायिक संस्था म्हणजे काय, अशी संस्था जी नियम तयार करते, नियमाची अंमलबजावणी करते, आणि जर अंमलबजावणी झाली नाही तर न्यायदानाचं सुद्धा काम करते. त्याला म्हणतात काय, क्वासी ज्युडिशरी. अशा 2 बॉडी आहे आपल्याकडे, एक ही आणि एक फायनान्स कमिशन. बरोबर. मग आयोग प्रश्न विचारेल नवीन पॅटर्न मध्ये, पुढील पैकी कुठली संस्था अर्धन्यायिक आहे, हे 2 पर्यायामध्ये दिला, आणि खाली दिल 1 आणि 2. समजलं. तर 1 हे माहित असते बऱ्यापैकी पोरांना, पण फायनान्स कमिशन ऑल्सो क्वासी ज्युडिशरी. मग झालं काय की आपल्या इथे तरतूद आहे, एक कलम आहे. पुन्हा मी कलमावर जातो. ते कलम काय आहे, तर लक्षात ठेवायचं, ते कलम काय आहे की निवडणुकी दरम्यान जर काही घडामोडी घडल्या तर त्या कोर्टामध्ये जात नाही. तो अधिकार कोणाचा आहे, निवडणूक आयोगाचा आहे. म्हणून निवडणूक आयोग क्वासी ज्युडिशरी बॉडी आहे ना. अरे कळलं का. आणि ही जे केस आहे, ही प्रसिद्ध केस आहे, मोहिंदर सिंग गिल वर्सेस द इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया. विषय कळला. आयोग काय प्रश्न विचारेल, मोहिंदर सिंग गिल वर्सेस, एवढंच विचारेल, एवढं याच्यावरून कळते ना. ओके. मोहिंदर सिंग गिल केस पुढीलपैकी कशाशी संबंधित आहे, कशाशी, निवडणूक आयोगाशी संबंधित आहे. बरोबर. हे नाव थोडी देणार आहे तो, त्याला संबंधित पर्यंत. यामध्ये पण तेच गोष्टी सुप्रीम कोर्टाने रिवाइज केल्या की नाही बाबा, निवडणुका संबंधी बाबी कोण सांभाळेल, निवडणूक आयोग. पण एक लक्षात ठेवा, निवडणूक संपली त्यानंतर जर काही मॅटर झालं असेल तर आमच्याकडे या. झालं. तर इथं काय केलं, या केसचा आधार हा सुप्रीम इलेक्शन कमिशनने घेतला की अजून निवडणूक संपलेली नाही, त्यामुळे हे लोक सुप्रीम कोर्टात कसे काय आले. आणि त्या सुप्रीम कोर्टानं म्हटलं, ऐक ना, निवडणूक मतदार याद्या छापणं म्हणजे काय निवडणूक सुरू होणं थोडी होती.
निवडणूक सुरू होणं याचा अर्थ होतो आचारसंहिता लागणं. कळलं का? त्यामुळे या केसला ओव्हर रूल केलं, म्हणून ही केस चर्चेमध्ये आहे. कुठली केस? मोहिंदर सिंग केस. काय म्हणलं, कळलं का? मी स्वतः इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया काय म्हणते, माननीय सुप्रीम कोर्ट, तुम्हीच तर म्हणलं होतं मला की निवडणुकी संपेपर्यंत तुमच्यापर्यंत कोणी येणार नाही. हे कसे काय आले? कोण हे याचिका करते? तो कोण? म्हणजे अरे भाऊ, चालूच कुठे झाली अजून, बंद नंतर बघू. चालू झाली नाही ना. चालू होणं म्हणजे आचारसंहिता. तू मला सांग, आधार कार्ड, वोटर आयडी आणि राशन कार्ड तू का घेऊन नाही राहिला लिस्ट करासाठी, ते मला सांग. असा प्रश्न कोणाला विचारला? इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला. आणि इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया आता त्यावर काय देणार? उत्तर देणार. चला, कळली इथपर्यंत? इथं प्रॉब्लेम असा आहे, सुप्रीम कोर्ट म्हणते की नागरिकत्व ठरवण्याचा अधिकार तुझा नाही आहे, तो सरकारचा आहे. आणि जो व्यक्ती इथं राहत असेल त्याला वोटिंगचा काय राईट आहे, आणि तो देणं हे तुझं काम आहे. कळलं? मला सांगा, आधार कार्ड, पॅन कार्ड, ते कोणतं वोटर आयडी हे कोणाकडे असेल? जो नागरिक असेल त्याच्याकडे असेल ना. हाच म्हणते नाही नाही हे मला चालणार नाही, असं कसं? हा तो डायलेमा तयार झालेला आहे दोघांमध्ये. मला कळली इथपर्यंत? एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू, स्पेशल इन्सेंटिव्ह रिव्हिजन, बिहार कलम येतो मी याच्या 2 मिनिटांमध्ये. आणि कुठली केस? मोहिंदर सिंग केस. प्रश्न किती सोपी विचारला होता. भारतीय संविधानाच्या खालीपैकी निर्वाचन आयोगाची तरतूद केलेली आहे, हे तर असंच उडालं. अरे बाबा, जर तुम्हाला एवढं माहित आहे 324 ते 329, ओके, सगळे उडाले नाही, 200 वाले रे. एवढं तर डोकं आहे ना आपल्याला की निवडणूक आयोग 200 मध्ये येणार नाही. कलम कसे पाठ करायचे? 50% आलो ना जवळ. किती टक्के? 50. मग 368 हे घटना दुरुस्तीचा कलम आहे ना. हे नसेल माहीत म्हणजे माझ्याकडे तिकिटीचे पैसे घेणार. हे कलम 6 महिने स्टडी करून जर 368 घटना दुरुस्तीचा कलम आहे हे माहित नसेल तर तिकिटीचे पैसेच द्यायला लागेल ना मला. सोडून पण येईल स्वारगेट पर्यंत. बाय बाय ती जर्नी. ओके, पर्याय क्रमांक किती? 3 निघाला आन्सर. जर माहित असेल तर कसे खटपीट एलिमिनेशन लागते, आणि जर माहित नसेल तर फक्त बघत राहा लागते फोटो सारखं. इज दॅट क्लिअर? चला, हा झाला प्रश्न. मला कलमावर आहे तुम्ही कृपया. चला आता बघा, कलम 326, 324, 325 दोन्ही बघितले आपण. 300 किती? 26. तो भारताचा नागरिक आहे. कळलं? आजचा प्रमुख उद्देश आहे कलम आपण बघून घेऊया. 18 वर्ष ज्याने पूर्ण केली आहे, बरोबर. पूर्वी हे वय किती होतं? 21. हे घटना दुरुस्ती खूप वेळा विचारते. कितवी घटना दुरुस्ती? 61वी घटना दुरुस्ती 1989. वय 21 वरून किती केलं? 18. आणि इथंच निवडणूक आयोग हा आपला 3 सदस्य पण बनवला होता, 1+2. समजलं? विषय कळलं का? तर हा व्यक्ती आणि त्याला कोणत्याही कारणानुसार मतदार म्हणून अपात्र ठरवलेली नाही. समजलं? म्हणजे बघा, ही पहिली अट, ही दुसरी अट, कळलं का? ही कितवी? तिसरी अट. आणि त्याचं लक्षात ठेवायचं, वोटर आयडी मध्ये, सॉरी, वोटर लिस्ट मध्ये काय असावं? नाव. आणि ते त्यानं स्वतःहून टाकायचं आहे. आणि वोटर लिस्ट आता लक्षात ठेवायचं 4 वेळा अपडेट होते. पहिली ती फक्त 1 तारखेला व्हायची. किती तारखेला? 1 तारखेला. आता किती वेळा होते? 4. पण माहितीये का, सन्माननीय राहुल भाऊ गांधी आपले दिल्लीवाले, हे नेहमी एक वाक्य बोलत आहे, 1 कोटी मतदार वाढले, 1 कोटी मतदार वाढले. ते माहितीये कसे वाढले? वर्षातून किती वेळा होते अपडेट वोटर लिस्ट? 4. झालं. आता मे महिन्यामध्ये कुठली निवडणूक झाली? लोकसभेची. आणि जून महिन्यामध्ये वोटर आयडी अपडेट झाली. आणि म्हणून 1 कोटी वाढले महाराष्ट्राच्या विधान मंडळामध्ये, जी निवडणूक डिसेंबरमध्ये झाली. कळलं आता? बरोबर नाही का? म्हणून सुप्रीम कोर्टानं पण म्हटलं, डोंट वेस्ट माय टाइम, माझा वेळ खर्च करू नका. हे बघा ना. अरे कळलं का रे बाबा? म्हणून राहुल गांधी 3-3 महिन्यानंतर त्यांना एकच गोष्ट बोलतात. हे सुप्रीम कोर्ट पण सुट्टीच म्हणते, अरे ती जून महिने अपडेट केली ना कोणी? निवडणूक आयोगाने. तर तो हा प्रॉब्लेम आहे. चला, कळली इथपर्यंत? कळलं का? त्यामुळे तो पॉलिटिक्स त्याला वेगळं ठेवा, पण माहित पाहिजे तुम्हाला. चला, पहिली अट, दुसरी अट, तिसरी अट. तसं आठवते वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना 6 वर्ष अपात्र ठरवलं होतं वोटर पासनं. काही जण अरे म्हणा का, त्यांनी गुप्त मतदान पद्धतीचं उल्लंघन केलेलं होतं. आणि तुमचं वोटर लिस्ट मध्ये काय असावं? नाव असावं, जी वर्षातून किती वेळा अपडेट होते? 4. यावर प्रश्न अजूनपर्यंत नाही आला. आणि ही काही नाही, ही 2023 ची अपडेट आहे. 23 पर्यंत अजूनपर्यंत प्रश्न आलेला नाही आहे
की मतदार यादी पुढीलपैकी वर्षातून किती वेळा अद्ययावत होते. पहिली ती होत होती 1 जानेवारीला, आता होती ती 4 वेळा. विषय कळलं. पहिले कसं होतं माहितीये का, बघा समजून घ्या, थोडं लेक्चर लांब होईल पण ऐकून घ्या. ऐका, पहिले कसं होतं समजा 1 जानेवारी 2000 समजा 3, कळलं. ऐका ना, तू जर समजा फेब्रुवारी 2003 मध्ये जर तू 18 वर्षाचा झाला तर तू माहितीये मतदान केव्हा करत होता, तू करत होता 2004च्या निवडणुकीमध्ये. किती, 1 जानेवारी 2004 नंतर जे निवडणूक येईल तेव्हा. म्हणजे तू पुढचे 11 महिने काय 18 वर्ष पूर्ण होऊन बेरोजगार होता. समजलं, कळलं का रे. हा असा कार्यक्रम होता. म्हणून आता 4 वेळा अपडेट करते. मी भर देतो, आयोग प्रश्न विचारणार म्हणजे विचारणार इथं किती वेळा, 4 वेळा, बरोबर. आणि दुसरी पण अमेंडमेंट आहे, ती पण ऐकून घ्या. एक आपण शिकणार पॉलिटीमध्ये टाइप ऑफ वोटर्स, मतदाराचे प्रकार. एक असतो सामान्य वोटर, तुम्ही वगैरे आपण, आणि एक असतो सर्व्हिस वोटर, जे तुम्ही होणार आहे. सर्व्हिस वोटर म्हणजे कोण, जो शासकीय कर्मचारी आहे. सिंपल भाषेत पहिले कसं होतं, तर पुरुष शासकीय कर्मचारी असेल तर त्याची पत्नी ऑटोमॅटिक सर्व्हिस वोटर होत होती. कळलं का. पण जर समजा स्त्री कर्मचारी असेल तर पुरुष होत नव्हता. समजला का, कळलं का रे, कळलं का. बरोबर. समजा नाही का, ती शासकीय कर्मचारी आहे आणि तू बेरोजगार आहे, तर तू नव्हता. कळलं. आता तसं नाही, आता काय केलं, पती पत्नी हा शब्द केला तिथं. अशा 2 अमेंडमेंट या 2000 कितीच्या आहे, 23च्या आहे. समजलं. आता पुढे चला. आता आपला प्रमुख उद्देश, चला 24 झालं, 25 झालं, 26 म्हणजे वोटर मतदार, 24 मध्ये संस्था, 25 मध्ये तुम्ही त्याला काय करणार नाही, वंचित करणार नाही. 26 मध्ये काय वोटर म्हणून हे. 27 मध्ये निवडणुकीसाठी संसद एक कायदा करेल रेग्युलेशनसाठी, आणि संसदेने यासाठी 2 कायदे केले. त्याला म्हणतात पीपल्स रिप्रेझेंटेटिव्ह ऍक्ट 1950 आणि 1951 असे 2 कायदे आहेत. ऍक्च्युली 51चेच कायदे आहेत, पण लक्षात राहावं म्हणून एकाला 50 म्हणतात, एकाला 51 म्हणतात. चला कळली इथपर्यंत. हे 2 कायदे, कलम किती, 327. आपण बेसिक लेक्चर मध्ये एक शिकू. मतदाराची संविधानिक पात्रता, मतदाराची वैधानिक पात्रता. कळलं का. उमेदवाराची लोकसभेची संविधानिक पात्रता आणि वैधानिक पात्रता. PYQ काय सांगते, राष्ट्रपतीची विचारलेली आहे. आता तो इकडे सटकू शकतो. चला आता पुढे गेलं. कलम किती, 328. यामध्ये राज्य विधिमंडळाला त्याच्या राज्यातील निवडणुकीबाबत कायदे करण्याचा अधिकार असेल. म्हणजे 28 राज्याला आणि 27 केंद्राला. राज्य पण म्हणते बाबा मला कुठे वेळ आहे, तेच कायदे आमच्याकडे लावून टाकले. समजलं. तेच कायदे इथं पण लागू पडते. आणि 29 जे तुम्हाला मगाशी कलम म्हटलं ना मी, की निवडणुकीशी संबंधित बाबीवर न्यायालयीन हस्तक्षेप निवडणूक पूर्ण होईपर्यंत करता येणार नाही अशी बंदी घालणारी तरतूद. कोणती केस, कोणती केस, मोहिंदर सिंग केस. ही केस होती. याला सुप्रीम कोर्टाने म्हटलं निवडणुकी पूर्ण होईपर्यंत, चालू झाली नाही ना, अजून काय नाही झाली, चालू झाली नाही ना, त्यामुळे त्याला गप ते सांग आधार कार्ड का भर नाही. तर हे कलम आहे. ठीक आहे. मी जरा थोडा बाजूला होतो, इथंच तुम्ही काय करा, पटकन रिवाइज करा. थेंबे थेंबे तळे साचे. झाले ना कलम निवडणूक आयोगाचे एका लेक्चर मध्ये पूर्ण आपले. कुठे वाट बघता बेसिक लेक्चरची आपल्या. चला 324 संस्था, 325 वंचित ठेवल्या जाणार नाही, 24 मतदार, 27 28 कायदा केंद्र राज्य, 29 न्यायालयीन हस्तक्षेपास मनाई. झालं. काही कलम लक्षात. आयोग जसा तसा आपण जाऊ ना. कळली पर्यंत तुम्ही तणाव घेऊ नका, कलम मायावर सोपून द्या. इज इट क्लिअर. तर या तऱ्हेनं मोहिंदर सिंग केस कुठल्या कलमाशी संबंधित, 329. चला कळली पर्यंत. तर हे या प्रकारे त्याला काय म्हणतात की आपलं हे सगळं होतं. जे ऑनलाईनचे लोक आहे, ओके, प्रहार बॅचला तो तुम्ही त्याला काय म्हणतात की प्रतिसाद देत आहे आणि जो दिलेला आहे त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. त्या लोकांनी अजून एनरोल केलं नसेल तर काही दिवस बाकी आहे, ते करू शकतात. आणि याचा जो व्हिडिओ आहे, ओके, ही बॅच कशी असेल मी खाली पिन करून ठेवतो, तो एक वेळा बघून घ्या तुम्ही. चला ठीक आहे पर्यंत. डन.